आज होतं लक्ष्मीपूजन. तर आज मी पूर्ण दिवसामध्ये काय काय केलं आपण ते बघूयात. सकाळी मस्त उठणं, चिराटे तेल, त्यासोबत दिवाळी स्पेशल मोती साबण लावून अंघोळ केली. त्यानंतर ही माझी पहिली रांगोळी काढून घेतली आणि मग देवांना सुंदर वस्त्र, हार घालून त्यांचीही सजावट केली. विठू माऊली पुढ्यात हा सुंदर तुळशी वृंदावन असलेला दिवा लावलेला, तर ते खूपच छान दिसत होता. त्यानंतर आम्ही फराळ पॅकिंग करून घेतला. यावर्षी आम्ही फराळामध्ये बनवलंय चकली, पोह्यांचा चिवडा, रव्याची करंजी, तिखट शेव आणि ही चोको चिपवाली नानकटाई, बेसनाचे लाडू आणि गोड शंकरपाळी असा आहे आमचा यावर्षीचा फराळ. मग लंच करून झाल्यावर जिशूला दिवाळी गिफ्ट द्यायचं होतं, तर त्याच्यासाठी मग मी थोडीशी शॉपिंगच केली. त्यानंतर घरी येताना मस्त वेगवेगळी फुलं आणलेली, त्यात माझे फेवरेट कमळी होते. मग संध्याकाळी दुसरीही रांगोळी काढून घेतली आणि सगळीकडे फ्लॉवर्सनं कॅन्डल्सचं डेकोरेशन करून घेतलं. मग मी पुन्हा संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या पूजेसाठी रेडी झाली. मस्त फोटोज वगैरे काढून घेतले आणि मी यावर्षी जेवढे पण पणती, दिवे आणलेले ना, त्यामधून मला हा वाला दिवा तर खूप जास्त आवडलेला. मग पूजेची सर्व सजावट करून घेतली, पूजा मांडली, दर्शन वगैरे करून घेतलं आणि ही मी लक्ष्मीपूजन स्पेशल दुसरी रांगोळी काढलेली. त्यासोबतच हे जे फ्लॉवर्सचं डेकोरेशन होतं ना, ते पण भारी वाटत होतं. त्यातलं जे फ्लॉवर्सचं लाईट कलर कॉम्बिनेशन होतं ना, ते बघायला मस्तच दिसत होतं. मग आज रात्रीच्या जेवणामध्ये होता डाळ भात, मटर पनीर आणि त्यामध्ये अजून वेगवेगळ्या मिक्स भाज्या घातलेल्या. ही बटाट्याची उसळ, काही जण याला बटाट्याची भाजी म्हणतात, लोणचं, पापड, पुरी आणि कांदा भजी असं होतं आजचं आमचं स्पेशल डिनर. आणि मग खाल्ली काजू कतरी.